योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत। महाराष्ट्रात भविष्यात पुढल्या महिन्यात सरकारी पगार होतील की नाही अशी भीती अशी वेगळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या संघटनेच्या वतीने आमच्याकडे वारंवार व्यक्त केली जाते। यावेळीचे पगार सुद्धा सरकारने ओव्हरड्राफ्ट करून दिले आहेत। प्रधानमंत्री आले, त्याने हजारो लाखो कोटीच्या योजनांच्या घोषणा केल्या, पैसे कुठून आणणार? लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा द्यायला नाही आहेत। बाजूला मध्य प्रदेश आहे, त्याची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली। तिकडल्या अर्थ खातं सचिवाने अहवाल दिला, ही योजना आपल्याला अशा प्रकारे चालवता येणार नाही। महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसरा मिळेल, चौथा देण्याची ताकद सरकारमध्ये नाही। सरकार कर्जावर चालू आहे, त्याने दाखवावा बॅलन्स शीट। एकनाथ शिंदे हे जे उडत आहेत योजना घेऊन, त्यांनी जमिनीवर काय परिस्थिती आहे? लाडक्या बहीण कार्यक्रमाला मोदी येतात, पण बहीण कुठे आहेत? खुर्च्या खाली आहेत। जी काय मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे तेवढे सुरू आहे। लाडके शेतकरी नाही, लाडके पोलीस नाही, ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाही। उधारीवर कामं चालू आहेत, ठेकेदार मात्र बसून आहेत, त्यांच्याकडून 40% कमिशन घेतलेले आहे। स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40%, त्यांचे चिरंजीव 20%। सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस नाही, पोलिसांना पगार नाही, अंगणवाडी सेविकांना पगार होणार नाही। 40,000 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी कॉन्ट्रॅक्टर उद्या आंदोलन करणार आहे। पण पाहतो एकीकडे एक योजना राबवली जाते, तिकडे हे पैसे वळवले जात आहेत अशी चर्चा आहे। तर काही खास योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये, आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं, त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते। पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे। माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे पगार सुद्धा सरकारनं ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत। ओव्हरड्राफ्ट। काल प्रधानमंत्री मोदी आले, त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या, पैसे कुठून आणणार आहेत? लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत। खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे, मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे। तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला, तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी। महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही। तिजोरीत पैसे नाहीत। सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचे सुद्धा पगार होणार नाही आहेत। ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे, म्हणजे कर्जावर। अशा परिस्थितीमध्ये 40,000 कोटी 50,000 कोटीचे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत। बरोबर ना? कोणाकडे पैसे आहेत? त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचं। एकनाथ शिंदे हे जे उडतायत योजना घेऊन, त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे। लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत। बहिणी नाही माहिती आहे, हा 2-3 महिन्याचा खेळ आहे। एकतर हे सरकार राहत नाही, हे मुख्यमंत्री राहत नाहीत, सरकार बदलणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढाच सुरू आहे। इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत, लाडके शेतकरी नाहीत, त्यांची अवस्था खराब आहे। लाडके सरकारी कर्मचारी नाहीत, लाडके पोलीस नाहीत, लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण। ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीये। 50-50 हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर कामं चालू आहे। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। हे जे सरकार आहे एकनाथ
मिंदे यांचं स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत. त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झालेले. दसरा दिवाळी मग अंधारात जाईल का महाराष्ट्राचे? त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार होणार नाहीत, शिक्षकांचे पगार होणार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे. कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही, धोरण नाही. तर जागा वाटपासंदर्भात आज देखील चर्चा होणार आहे, अंतिम टप्पा पार पडणार असं कळतंय. बरं, आणि इन्कमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग येतं, मोठ्या प्रमाणात. काल आपण पाहिलं असे डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले, दीपेश म्हात्रे, ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले. मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो, मालेगावला होतो, नाशिकला होतो. त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील. याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी देत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं जागा निवडून आणण्यासाठी मदत करतो. याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी देत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकुन आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. त्याला म्हणतो येतो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्र्यांचं खासदार असं उद्धव ठाकरे म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की बघा, हे जे बापाशी भेडा बोलतात, बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका. आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का, ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती. जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत. वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे. ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत.